2-3 दिवस आता शिल्लक राहिले आहेत. चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेमध्ये 100% काँग्रेसचा झेंडा महानगरपालिकेवर फडकणार. हे कोणी रोखू शकत नाही. राहिला महाराष्ट्रामध्ये एकूणच परिस्थिती आत्ताची पाहतो आपण, की महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना आणि भाजपला कोणत्या हालतीत मुंबईवर कब्जा हवा आहे आणि तो कब्जा केवळ मुंबई बळकवण्यासाठी नाही तर गुजरातच्या आकांच्या इशाऱ्यावर चालवण्यासाठी मुंबई हवी आहे. आणि गुजरातच्या आकांना सुद्धा मुंबई यासाठी हवी आहे की उद्या मुंबईवर जर कंट्रोल राहिला तर महाराष्ट्रावर कंट्रोल करता येईल. मराठी माणूस वगैरे भाजपला आता काही देणं घेणं राहिलं नाही. ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, ज्या पद्धतीच्या त्यांची भूमिका भाषणाचा रोख आहे, हे सगळं बघता महाराष्ट्र आता महाराष्ट्रीयन माणसाचा राहील का नाही हा खरा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. एकूण बरं आहे की काल गृहमंत्री येणार होते अमित शाह साहेब, मग पंतप्रधान येणार होते जैन समाजाच्या एखाद्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला. हे सगळं घाबरल्याची परिस्थिती आहे. आणि जर आज या सरकारने यंत्रणाचा वापर केला नाही तर भाजप कुठेही दिसणार नाही.